शासनाकडून दरवर्षी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना ड्रेस दिल्या जातात, मात्र त्या ड्रेसमध्ये विरोधकांकडून अनेकदा टीकासुद्धा होते। काही ठिकाणी सांगितलं जातं ड्रेस चांगले नाही, तर काही ठिकाणी सांगितलं जातं की त्याची क्वालिटी व्यवस्थित नाही। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज एक ट्विट केलं आणि एका मुलाचा ड्रेस लहान मोठा असल्याचं सुद्धा त्यांनी त्या ट्विटच्या माध्यमातून दाखवलं। मात्र आपण नागपूरच्या या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आहो आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की विद्यार्थी आहेत, त्यांचे मुख्याध्यापकसुद्धा आपल्या सोबत आहे। सर, मुलांना ड्रेस मिळाला का आणि मिळाला तर त्याची क्वालिटी कशी? मिळाला ड्रेस तर मिळाला नाही सर, पण क्वालिटी ठीक आहे, चांगली आहे क्वालिटी एक प्रकारे। एकंदर आपल्या शाळेमध्ये जी मुलं आहेत कुठपर्यंतच्या क्लासला मिळालेले आहेत? माझ्याकडे 9व्या वर्ग आणि 10व्या वर्गाचा चार्ज आहे। मी इंचार्ज मुख्याध्यापक आहो। तर यावर्षी 24-25 या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना ड्रेस मिळाला नाही। सर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक ट्विट केलं आज की एका मुलाचं शर्ट एकीकडनं लांब आहे, एकीकडनं छोटं आहे, तर हे अशा प्रकारचे तुमच्या काही निदर्शनास आलं आहे का? माझ्या शाळेत तर असं नाही आहे। आम्ही जो आपला ज्यांनी नेमून दिला असतो कॉर्पोरेशननी, त्यांच्याकडनं आम्ही सगळं चेक करून घेतो किंवा त्या ठेकेदाराला आम्ही परत करतो। नक्कीच विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि यांचे जर या मुलींचे ड्रेस जर बघितले तर हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मात्र याची क्वालिटी काय आहे, मुलांना काय वाटते? बेटा, आपको ड्रेस मिला है और कैसा है, वो बराबर है? हाँ, क्वालिटी बहुत अच्छी है इस कपड़े की। आपको कुछ कमी नहीं लगी? नहीं, सभी ठीक है इसमें। बेटा, आपको अच्छा है। अच्छा है। हाँ। आणखी काही विद्यार्थिनी आहेत तिथे, त्यांनाही विचारू। आपको कैसा लगा ड्रेस? ठीक है? हाँ, ठीक है। म्हणजे या ठिकाणी या शाळेमध्ये जर आपण बघितलं तर महानगरपालिकेची शाळा आहे आणि यांना ड्रेस मिळालेला आहे आणि तोही मुलांकडून ज्याप्रमाणे आपल्याला माहिती मिळते त्यानुसार व्यवस्थित असल्याचं पाहायला मिळते। मुख्याध्यापकांनी सुद्धा सांगितलं की जर समजा कुठे फॉल्ट असला तर आम्ही वापस करत असतो, त्यामुळे ज्याप्रमाणे टीका होते किंवा यावरून बोललं जातं त्यानुसार जर बघितलं तर या शाळेत तरी चांगले क्वालिटीचे ड्रेस असल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।